निवडणुकीमध्ये काही वेळा काही मुद्दे हे निवडणुकीचे प्रचाराचे असतात, पण निवडणुकानंतर शक्तीपीठ महामार्गामध्ये जी जमीन जाणार आहे त्यासाठी शासन काय करणार आहे किंवा कोणतंही नुकसान होणार नाही, पण शासनाची भूमिका ही निश्चितपणे शक्तीपीठ महामार्ग होणार. आणि बघा, शेवटी विकास हा महत्त्वाचा आहे. 3.5 शक्तीपीठ जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा व्यापार उद्योग वाढण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई नागपूर, मुंबई बांदा आणि बांदा ते वर्धा असा हा तिसरा शक्तीपीठ महामार्ग होत असताना संपूर्ण महाराष्ट्र एकमेकाला जोडला जाणार आहे आणि यामुळं महाराष्ट्राची प्रगती होणार आहे. या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था, औद्योगिक संस्था, व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन या संदर्भात शक्तीपीठ महामार्गाचा होणारा उपयोग आणि त्याचबरोबर यामध्ये लोकांच्यामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याच्या दृष्टीनं शक्तीपीठ महामार्गामध्ये जी जमीन जाणार आहे त्यासाठी शासन काय करणार आहे किंवा कोणतंही नुकसान होणार नाही या संदर्भात ही बैठक आज या ठिकाणी आयोजित केली. सर्वानुमते आज आम्हाला असं ठरलं की सर्वजण, विविध संस्था सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावानं या ठिकाणी त्याला समर्थनाचं पत्र देणार आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गाला सर्वांची अनुमती आहे. एक लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये काही वेळा काही मुद्दे हे निवडणुकीचे प्रचाराचे असतात, पण निवडणुकानंतर विकासाच्या दृष्टीनं आपल्याला जाणं गरजेचं असतं. काही वेळा मतदारांची भूमिका किंवा मतदारांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात, त्यामुळे अशा प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागली असेल, पण शासनाची भूमिका ही निश्चितपणे शक्तीपीठ महामार्ग होणार आणि सर्वांना विश्वासात घेऊन जाणं असे. आणि बघा, शेवटी विकास हा महत्त्वाचा आहे. आज ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी इंडिया @47 हे देशाला महासत्ता बनवण्याचं 2047 सालचं स्वप्न त्यांचं आहे, किंवा आपण त्या पद्धतीनं आपली पावलं पडतायत. त्याच पद्धतीनं मग जर महाराष्ट्रानं जर साथ दिली नाही तर मग हे आपण कसं साध्य करणार. आणि त्यामुळं माझी सर्वांनाच विनंती आहे की येस ऑर नो किंवा विरोध किंवा समर्थन यापेक्षा सत्यता तपासून आपण या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाला सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना